तुझ्या रूपानं वेडला वल बाई मला ग वेडला वल वेडला वल आहा हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅप्चर ॲप लागणार आहे. याचं प्रो व्हर्जन आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय कुठे दिलंय ते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायला लागतोय आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला लागते आणि व्हिडिओ लाईक करायला लागते. बघू शकता तुम्ही 7.2.0चं व्हर्जन आपण दिलेलं आहे इथे. ते आता तुम्हाला काय करायचे, इथे तुम्हाला आता क्रिएट प्रोजेक्टमध्ये जायचे. प्रोजेक्टमध्ये गेलो आपण, इथे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केलं. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला आपण फोटो दिले. फोटो पहिल्यांदा सिलेक्ट करून घेऊ आपण. पहिल्यांदा आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे सर्व. इथे बघू शकता 15-20 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. तर इथे मी सिम्पली फोटो सिलेक्ट करून घेतो. हे फोटो इथे ऍड करून घ्यायचे. फोटो इथे ऍड होत आहे सिम्पली. हे फोटो इथे ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे. ऍड ओव्हरलेवर क्लिक करायचे. ऍड ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचे. व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपला बिटमार्क व्हिडिओ जो दिला आहे आपण तो सिलेक्ट करून घ्यायचा. इथे सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघू शकता तो सिलेक्ट करून घेतला आपण. इथे आपण बाहेर क्लिक केलं आणि ह्याच्यावरती डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे स्क्रोल करत जायचे. स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता, इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे ऑडिओ. आणि त्या एक्स्ट्रॅक्ट होत आहे ऑडिओ. सिम्पली एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर इथे आपण बॅक क्लिक केलेलं आणि ओव्हरलीवर क्लिक केलं. ओव्हरलीचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा नाही. ते बघू शकता बिटमार्कनुसार हा व्हिडिओ इथे बघू शकता बीट दिलेत. तर आता सर्व तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. हे फोटो दिलेत आहे नाही, फोटोवर क्लिक केला आपण आणि ते पुढे स्क्रॉल केलं, तिथे दुसरी बीट पडते का नाही, तिथे इथं स्प्लिट मारलं आणि पुढचा पार्ट इथे डिलीट करून टाकायचे. मला पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचे आणि ते अशी सेम प्रोसेस सर्व बीटला करून टाकायचे. आणि बीट टू बीट तुम्हाला सगळे हे का नाही बीटनुसार लावून द्यायचे फोटो. आता बघू शकता इथे सर्व आपण इमेज ऍड करून घेतलेले आहेत. जरा आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी जरा माहिती करून बघा, व्हिडिओ कंटिन्यू नाही का. आता तुम्हाला काय करायचं, आता इथे आपण सर्व इमेज ऍड करून घेतलेत. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आता पहिले इथे आपण बघू शकता पहिल्या ह्याच्यावर आलो आपण, ॲनिमेशनवरती क्लिक केलं. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, पहिल्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते सर्च बारमध्ये क्लिक करायचे. सर्च बारमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता आपण लाईन बार सर्च केलेला आहे. लाईन बार इथे सिम्पली सर्च करून टाकायचे आणि तुम्हाला काय करायचे, ते खाली स्क्रोल करत जायचे आणि इथे तुम्हाला काय करायचं, ते रोटेटिंग आउट नाहीतर तुम्हाला रोटेटिंग इन नावाचा जो इफेक्ट दिसतो तुम्हाला इथे, सॉरी खालचा तो ऍड करून टाकायचे. आता एवढं ऍड झाल्यानंतर आता पहिला जो इफेक्ट ऍड करून झाला आपला इथे, आता दुसरा इफेक्ट मला इथे फेड इन द्यायचे आहे. फेड इन 1-2 सेकंदात ठेवायचे. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे तो वेव्ह ऍप्लिकेशन कंबोमध्ये जाऊन द्यायचे. कंबोमध्ये गेल्यानंतर मग काय करायचे, इथे लोडिंग व्हायचं प्रिंटिंग टॉपिंगमध्ये जायचे आणि वेव्ह ऍप्लिकेशन द्यायचे. त्यानंतर मग काय करायचं, पुढचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मग काय करायचे, वेव्ह ऍप्लिकेशन द्यायचे, वेगळा द्यायचे. त्यानंतर दुसरा इफेक्ट आहे तो त्याच्यात जायचे. ते तुम्हाला काय करायचे, आता इथनं तुम्हाला एक इफेक्ट चालू करायचे. फ्लॅश इन नावाचा इफेक्ट आहे बघा, फ्लॅश इन नावाचा इफेक्ट बघा. फ्लॅश इथे आपण फ्लॅश इन सर्च केलं. फ्लॅश इन सर्च केल्यानंतर ते इफेक्ट येईल बघा, बघू शकता तुम्ही. हा इफेक्ट द्यायचा आहे, याची 2 सेकंद इंटेन्सिटी ठेवायची. सगळीकडे हा इथून आपण 1-2 5व्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत हाच इफेक्ट द्यायचे. फक्त काय करायचं, आता 5व्या फोटोपासून चालू होणार आहे. 5व्या फोटोपाशी यायचे. 5व्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता आपण ते शेक इफेक्ट द्यायचे आपल्याला. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, त्याचे ॲडजस्टमेंट बघा पहिल्यांदा 4 ते 6 इंटेन्सिटी ठेवायचे. इंटेन्सिटी ठेवल्यानंतर इथं बघू शकता पार्टी सेक्शनमध्ये आपण आलो. पार्टी सेक्शनमध्ये आलो व्हिडिओ इफेक्टच्या. त्यानंतर ते शेक इफेक्ट केला. इंटेन्सिटी आता सांगितलं जाईल तुम्हाला, शेवटपर्यंत ऍड केला. परत जरा पुढे यायचे, जिथं दुसरं बीट चालू केलं वेड असं डबल इफेक्ट होतं ना, तिथं ब्लॅक फ्लॅश नावाचं इफेक्ट द्यायचे. इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे, शेवट घेऊन टाकायचे. आता पहिल्या जे व्हायचे
पहिल्याच्या आल्यानंतर तुम्हाला काय करायचे, पहिला जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काय करायचं तो द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बॉडी पिकमध्ये जायचं आहे. बॉडी पिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रेडिक्शन मध्ये ग्लोईंग डबल्स नावाचं इफेक्ट ऍड करायचे आहे. इथे कलर बिल बदलू शकतो मी अशा प्रकारे मला आजचा इफेक्ट बदल कलर बदल बदलू शकतो. आता पुढचा जो इफेक्ट आहे तो आहे इथे आपण बघू शकता. ते आपण रिप्लेसमेंट सर्च केलं कॉमिक्स मध्ये जायचं. कॉमिक्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 40 ग्रीड मँगा हा जो इफेक्ट आहे तो देऊन टाकायचे आणि ते पहिल्याच ह्याच्या पुढे ठेवायचे मर्यादित फोटो पुरतं मर्यादित ठेवायचे का. त्यानंतर पुढचा जो इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत लावून टाकायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, सर्च सेक्शन मध्ये जायचे. सर्च सेक्शन मध्ये आल्यानंतर मग काय करायचे, इथे तुम्हाला गर्ल सिक्रेट्स नावाचा जो इफेक्ट आहे तो द्यायचे. त्यासाठी इथे लोडिंग होत आहे वाईज. जरा प्रॉब्लेम आला आवाजात तर एवढं सर्च करून घ्या. गर्ल सिक्रेट इफेक्ट इंटेन्सिटी बघा, कॅरिस्मा स्पीड 31, ॲटमॉस्फिअर 42 आणि फिल्टर 60 असा शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे. नंतर आता तुम्हाला सांगतो 5व्या फोटोपासून म्हणजे 5व्या फोटोपासून सुरुवात जी होते फ्लॅशिंग इफेक्टची ती 3 सेकंडमध्ये होणार आहे. ती तुम्हाला आता सांगितली आहे मागाशी. आणि हा व्हिडिओ ते कम्प्लीट रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ऑलरेडी ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ते रेझोल्युशन बघू शकता 1080p आणि फ्रेम रेट 30 आणि बिट रेट 10 अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करायचा झालेला आहे. आणि आता तुम्हाला कॅप्कट प्रोची माहिती देतो. कॅप्कट प्रो तुम्हाला वर्जन आहे ते आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, सिम्पली टेलिग्राम चॅनलवर जायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्कट प्रो मेसेजमध्ये जायचे ती घेऊन टाकायचे. आणि दुसरं बी चॅनलची लिंक दिली आहे आपण टेलिग्रामच्या, तिथे आपली सिक्रेट माहिती पुरवत असतो. त्याला आपण लय जणांशी करत नाही, पण तुम्ही जॉईन होऊ शकता, तसं विषय होत नाही काय त्यांचा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला कॅप्कट प्रो डाउनलोड करताना म्हणा, व्हिडिओ करताना म्हणा, खाली इंस्टाग्रामची लिंक दिली आहे त्याच्यावरती जाऊन मेसेज करू शकता. आपण 24 तास ऑनलाईन असतो. PS Creation 6578 ही आयडी आहे, त्याच्यावरती जाऊन मेसेज करू शकता. धन्यवाद.